आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलेली आहे। राम ही कुणा एकाची मालमत्ता नाही, दिलेलं वचन मोडणारे तुम्ही कसले रामभक्त असं म्हणत मोदींच्या अयोध्या दौऱ्यावरनं उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केलेली आहे। तर मोदी यापूर्वी कधी अयोध्येला गेले नव्हते, मग इतके दिवस ते शांत का होते असा सवालही ठाकरेंनी विचारला। त्याचबरोबर राम की बात झाली, आता काम की बात करो असं म्हणत ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। शिवसेना ही माझीच आहे, ती मला वडिलोपार्जित अधिकाराने मिळाली असून शिवसेना पळवणाऱ्यांचा वध करणारच असं म्हणत ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केलाय। आज जे काही रामाचे मुखवटे घालून रावण फिरतायत, त्यांचे मुखवटे फाडायचे। त्यांचा अनुयायी श्रीरामचंद्राचा अनुयायी म्हणून बरोबर आहे, पण मी बघत होतो माझी तुलना तुम्ही प्रभू रामचंद्राशी केली नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो। कारण आता सगळं राममय झालेलं आहे, पण जनतेचे प्रश्न तसेच आहेत। झाला कालचा इव्हेंट झाला, राम की बात हो गई, अभी काम की बात करो, अभी काम की बात करो। चलो हो जाने दो चर्चा, कामावरती चर्चा करा। तुम्ही 10 वर्षात काय केलं, 75 वर्षात काँग्रेसने काय केलं, तुम्ही 10 वर्षात काय केलं हे पहिले सांगा। आता कारण आज मी पेपरमध्ये वाचलं की आता समर्थ देशाला समर्थ करण्यामध्ये 10 वर्ष काय अंडी बोलत होतं, 10 वर्ष काय करत होतं। म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये पंतप्रधान जगभर फिरत होते, पण अयोध्येला गेलेले नव्हते। आता सुद्धा लक्षद्वीपला गेले, मणिपूरला गेले, बाकीचे विषय मी आज संध्याकाळी सांगणार, ते बोलणार असेल। मणिपूरला पण नाही गेले, मणिपूरला तर नाहीच गेले, पण आज जे माझे शिवसैनिक होय, मी माझे बोलतो कारण माझी ती वडिलोपार्जित संपत्ती आहे। होय, मी घराणेशाही असेल, माझी घराणेशाही घराण्याचा वारसा आहे, म्हणून हे सगळे शिवसैनिक मला वारसा हक्काने मिळालेले आहेत।